नमस्कार मित्रो, प्रेमाची गोष्ट या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मुक्ताई, स्वाती आणि इंदिरा या सगळ्या जणी किचनमध्ये बसलेल्या असतात आणि मुक्ताई ही सईची काळजी करत असते। तर तेवढ्यात इंदिरा बोलते की बाळा, तू सईची काळजी करू नको, सई तिकडे खुश असेल। तर मुक्ताई बोलते की नाही आई, सई तिकडे नाराज असेल, तिला आम्ही इकडे आणलं नाही त्यामुळे ती माझ्यावरती रागावलेली आहे। तिला सावनीनं चक्क हाक मारली तरी ती मला बोलण्यासाठी आली नाही असं ती बोलते। तर इंदिरा बोलते की त्या सावनीनं तिच्या मनात विष पेरलं असेल त्यामुळे ती सई तुला बोलण्यासाठी आली नाही। तर स्वाती सुद्धा असंच बोलते आणि इंदिरा बोलते की बाळा, तू काळजी करू नको, लवकरच आपण आपल्या सईमऊला आपल्या घरी घेऊन येऊ। तर मुक्ता बोलते की सहजासहजी सईमऊ आता आपल्या घरी येणार नाही आणि ती खूप काळजी करत असते। तर तेवढ्या स्वाती मुक्ताईला बोलते की मुक्ताई, तू आता काळजी करू नको, तू आता चहा घे। तर मुक्ता बोलते की कसं चहा पिऊ, माझं मन सगळं तिकडे लागलं आहे। तर स्वाती रागात येऊन बोलते की मी मोठी आहे ना, तुला माझं ऐकावं लागेल, मी चहा बनवून आणते, तू लवकर चहा पी आणि तुझ्या रूममध्ये जा। तर तेवढ्यात मुक्ता उठते आणि तिच्या बेडरूममध्ये जाते आणि बेडरूममध्ये बसते। तर सईची तिला आठवण येत असते आणि सईच्या घडलेल्या घटना तिच्या डोळ्यासमोर येत असतात आणि ती सावनीच्या घरी गेलेली असते। ती सगळं प्रकरण तिच्या डोळ्यासमोर येत असतो, त्यामुळे तिचं मन अस्वस्थ होतं आणि ती सईमऊची काळजी करत असते। तर तेवढ्यात स्वाती तिच्यासाठी चहा घेऊन येते। स्वाती आली म्हणून मुक्ता दचकते आणि स्वातीला सांगते की काल जे झालं होतं आता माझ्या सगळ्या डोळ्यात देखत फिरत आहे, मला सईची खूप आठवण येते। तर स्वाती तिला शांत करते आणि चहा प्यायला देते आणि मुक्ताई स्वातीने आणलेला चहा प्यायला घेते आणि तिच्या तोंडाला चटका बसतो। तर स्वाती बोलते की मुक्ताई, जरा हळू पे, तू का एवढी काळजी करते। आणि स्वाती मुक्ताईला समजवते, पण मुक्ताई ही सईमऊच्या आठवणीनं व्याकुळ होत असते आणि तिचं मन खूप दुखलेलं असतं। तर तेवढ्यात मुक्ताई किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये ती स्वयंपाक बनवत असते। तर तेवढ्यात इंदिरा तिच्याकडे येते आणि सांगते की सगळ्यांनी भाजी पोळी बनवलेली आहे, तू तुझा डाळ भात बनव आणि लवकर किचनमध्ये जेवायला ये। तर तेवढ्यात मुक्ताई किचनमध्ये डाळ भात बनवत असते आणि लगेच तिला सईची आठवण येते आणि तिला असं वाटतं की सई इथे आली आहे। मुक्ताई किचनमध्ये स्वयंपाक बनवत असताना अचानकच तिला सईचा आवाज येतो आणि ती सईच्या आवाजाच्या दिशेने जाते। तिला असं वाटतं की सई इथे आली आहे आणि सई बोलते की आई, मी भाजी पोळी खाणार नाही, मला तू नूडल्स बनव। तर मुक्ताई बोलते की बाळा, तू काळजी करू नको, मी तुझ्यासाठी नूडल्स बनवते आणि ती सईमऊला धक्का लावण्यासाठी जाते। तर तेवढ्यात ती खाली पडते आणि ती विचार करते की सईमऊ तर इथे नाही आहे आणि मला तिची आठवण येते आणि तेवढ्यात ती जोरजोरानं सईमऊला आवाज देत असते। तर मुक्ताईनं सईमऊला आवाज दिला म्हणून स्वाती किचनमध्ये येते आणि स्वाती मुक्ताईला बोलते की मुक्ताई, काय झालं। तर मुक्ताई बोलते की बघ ना स्वातीताई, मला आत्ता सईची आठवण येते, सई इथं नसताना सुद्धा मला ती इथं आल्यासारखं वाटतंय। त्यामुळे स्वाती मुक्ताईला शांत बसवते। तर तेवढ्यात अजून पुन्हा मुक्ताई स्वातीला बोलते की ती बघ आता सईमऊ त्या मला दरवाजामध्ये दिसते आहे, ती इथे आली आहे का, तू बघ आता तुझ्या डोळ्याने। तर स्वाती दरवाजाकडे बघते। तर तेवढ्यात सावनी आणि सई खरंच घरी आलेले असतात। तर स्वाती मुक्ताईला बोलते की मुक्ताई, तू खरंच बघते, स्वाती आणि सई खरंच आले आहेत। तर तेवढ्यात मुक्ताई स्वातीला बोलते की स्वाती, तू मला चिमटा काढ बघू, मला खरं काही वाटत नाही। आणि स्वाती मुक्ताईला चिमटा काढते आणि तेवढ्यात मुक्ताईला आनंद होतो की सई आणि सावनी आली म्हणून आणि मुक्ताई सईच्या दिशेने पळते आणि तिला खूप आनंद झालेला असतो। पण सई काही मुक्ताईशी बोलत नाही, त्यामुळे मुक्ताईचं मन खूप हर्ट होतं आणि तिला वाटतं की मी या बाळाचं काय केलं आहे। सईला मुक्ताईचा खूप राग आलेला असतो, त्यामुळे सई ही मुक्ताईशी बोलत नाही आणि सई बोलते की मी तुला इथं भेटण्यासाठी आलेले नाहीये, माझे बुक इथे राहिले ते घेण्यासाठी मी इथे आले। त्यामुळे मुक्ताईला खूप धक्का बसतो आणि मुक्ताई खाली पडते आणि सई तिच्या रूममध्ये बुक घेण्यासाठी जाते। तर तेवढ्यात सावनी मुक्ताईला बोलते की बघितलं मुक्ताई, ती सई तुझ्याकडे आता कधीच येणार नाही। तर तेवढ्यात इंदिरा रागावते आणि बोलते की तूच तिच्या मनामध्ये विष कालवलं असेल। आणि सागर सुद्धा सावनीला असंच बोलतो आणि घरातील सगळे मंडळी सावनीला नाव ठेवतात। तर इंदिराच्या बोलण्यानं सावनीचं मन दुखावतं आणि सागर सुद्धा सावनीला खूप रागाने बोलतो आणि तो म्हणतो की सावनी, तूच त्या पोरीच्या मनामध्ये विष कालवलं असेल। स्वाती, इंदिरा आणि सागर हे सगळे सावनीला बोलतात। तर मुक्ताई बोलते की सावनीला बोलून काय फायदा आहे, माझ्यावरती सई रागावली आहे, मी काल तिला आणलं नाही त्यामुळे तिच्या मनात खूप माझ्याविषयी राग आहे। तर सावनी बोलते की सई माझी मुलगी आहे, त्यामुळे माझे गुण तिच्या अंगात शिरले आहे, त्याच्यामुळे आता तुम्ही काळजी करू नका। सईला तुम्ही किती जवळ करण्याचा प्रयत्न केला तरी ती आता तुमच्या जवळ येणार नाही, तुमच्याविषयी तिच्या मनात खूप राग आहे। तर सागर सावनीला खूप धमकावतो। तर सई बुक घेऊन बाहेर येते आणि मुक्ताईला ती बोलत नाही। तर इंदिरा सईला बोलते की माझ्या चिमुरड्या, तू इथे आलीस, आता मला खूप आनंद झाला आहे, मी तुझ्यासाठी डाळ भात बनवला आहे, तू ते खाऊन जा। तर सई मुक्ताई न खाता निघून जाते, त्यामुळे मुक्ताईचं मन खूप दुखतं आणि तिच्या मनाला खूप वेदना होतात आणि मुक्ताई मनातल्या मनात रडत असते आणि तिचं मन खूप दुखावलं जातं। तर मुक्ताई किचनमध्ये जाते आणि सईमऊसाठी ती पाण्याची बॉटल भरते आणि सागरला म्हणते की सागर, सईमऊ अशीच गेली आहे, तिला तहान लागेल रस्त्याने, त्यामुळे ती पाण्याने भरलेली बॉटल तिच्याकडे दे। तर सागर मुक्ताईने दिलेली पाण्याची बॉटल घेतो आणि सईला देण्यासाठी जातो। तर इकडे सई ही बाकावरती बसते आणि ती विचार करते की मला आज मुक्ताईची खूप आठवण येते, पण मी मुक्ताईला कसं सांगू, तिनं मला इकडे आणलं नाही, तिनं माझी कस्टडी सावनीला दिली, त्याच्यामुळे मला तिचा खूप राग आला आहे। खरं तर मला तिची खूप आठवण येत होती, त्यामुळे मी पुस्तक घेण्याच्या बहाण्यानं तिच्याकडे आली होती
असं ती मनातल्या मनात बोलत असते आणि तिच्या मनाला खूप वेदना होतात. तिला मुक्ताईची खूप आठवण येते, पण ती मुक्ताईशी डायरेक्ट बोलत नाही, कारण मुक्ताईनं तिला धक्का दिलेला असतो. त्यामुळे मुक्ताईबद्दल तिच्या मनामध्ये खूप राग असतो. त्यामुळे ती मुक्ताईला न बोलता निघून जाते असं ती म्हणत असते. तर इकडे सावनीच्या मागे सागर येतो आणि सावनी सागरला बोलते की सागर, सई माझी मुलगी आहे, तिची कस्टडी आता माझ्याकडे आहे, तुम्हाला न विचारता तिच्याकडे कधीही जायचं नाही. तर सागर सावनीला बोलतो की सावनी, तुला आता मजा वाटते ना, कस्टडी घेतली ती, आता सगळी जबाबदारी तुझ्या अंगावर आहे. तिला तिचं शिक्षण करायचं, तिची काळजी घ्यायची, रविवारी सगळे तिचे केस धुवायचे, तिला अंघोळ घालायची, आता सगळी जबाबदारी तुझी आहे. आता सईची सगळी जबाबदारी तुला घ्यायची आहे. तुला खूप हौस होती ना सईची कस्टडी घ्यायची, आता सगळी कामं तूच करायची. सागरचं हे बोलणं ऐकून सावनीचं मन दुखावतं. ती मनात विचार करते की आता हे सगळं काम मी कसं करणार. आणि सागर सावनीवरती खूप रागावतो आणि सागर इकडे रूममध्ये येतो. तर मुक्ताई, सागर आणि सगळेजण बसलेले असतात. तर तेवढ्यात सागर बोलतो की या सावनीमुळं सगळं आपल्या घराचा सत्यानाश झाला. तर मुक्ताई बोलते की आता आपण सावनीला कितीही त्रास दिला तरी ती सावनी सगळा राग ते आपल्या सैमावरती काढेल. त्यामुळे आता आपण सावनीला बोलणं बंद करायला पाहिजे. हे प्रकरण आपल्याला मिटवायचं जर असेल तर आपल्याला मिहीरचा फायदा घ्यावा लागेल. तर सागर बोलतो की मिहीर आपल्याला कशी मदत करेल. तर मुक्ताई सागरला बोलते की आपल्या सैमोला आपण मिहीरकडे ठेवायचं. तर सागर हा बोलतो आणि सागर आणि मुक्ताई मिहीरच्या घरी जातात. तर इकडे मिहीर आणि कोमल बसलेले असतात आणि कोमल आणि मिहीर एक विचार करत असतात. तर तेवढ्यात सागर आणि सावनी तिच्या घरी येतात. त्या दोघांना बघून मिहीरला आनंद होतो. तर मिहीर बोलतो की तुम्ही इथे आलात त्यामुळे आता आम्हाला आनंद झाला आहे. नवीन लग्न झालं त्यामुळे आता तू काही ऑफिसमध्ये थांबत नाही असं सागर मिहीरला बोलतो. तर मुक्ताई बोलते की आता नवीन लग्न झालं आहे त्यामुळे त्याचं आता सगळं मन घरात रमत असेल असं तो बोलतो आणि ते हसत असतात. हातातलं गिफ्ट कोमलच्या हातात देते आणि सांगते की मी तुमच्यासाठी एक फ्रेम आणली आहे, त्यामुळे आता तुम्ही फोटो काढा आणि या फ्रेममध्ये लावा. कोमल ती फोटो फ्रेम घेते आणि किचनमध्ये जाते आणि सांगते की मी तुमच्यासाठी दही आणते. तर सागर आणि मुक्ताई मिहीरला सगळा प्रकार सांगतात. तर मुक्ताई बोलते की तुला तर माहिती आहे सावनी कशी आहे, तर ती काही सईला चांगलं ठेवणार नाही. त्यामुळे माझं असं मत आहे की काही दिवस सईला मी तुमच्या घरी ठेवू. तुमच्या घरी सई जर आली तर तुम्हाला सावनीला झेलावं लागेल असं ते बोलतो. तर इकडे कोमल आलेली असते आणि कोमल मनातल्या मनात नकार देते. आणि तर मिहीर बोलतो की सावनीला कसं आम्ही झेलू, पण सईला आम्ही सांभाळू शकतो असं ते बोलत असतात. तर कोमलच्या मनात पूर्णपणे नकारात्मक भावना आलेली असते. त्यांना असं वाटतं की आपण सईला सांभाळू पण त्या सावनीला कोण झेलेल असं बोलत असतात. तर इकडं मुक्ताई आणि सागरला प्रेमापोटी मिहीरची मदत घ्यावी वाटते. तर कोमल या मदतीला नाकार देते आणि तेच मालिकेचा भाग संपतो. अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोर घंटीचं बटन दाबा. धन्यवाद.